सोलापूर, अहमदनगर या 3 जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारं उजनी धरण हे सध्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते। उजनी धरणाची वाटचाल ही सध्या 100% होते। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की कशा पद्धतीनं उजनी धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। उजनी धरणाची सध्याची पाणी पातळी जी आहे ती 96.70% इतकी असून या उजनी धरणामध्ये 1,82,152 क्युसेसने दौंड उजनी धरणातून ही जी आवक आहे ती सुरू आहे। तसेच या उजनी धरणाच्या माध्यमातून भीमा नदीत जवळपास 1,00,000 क्युसेसने नदीमध्ये विसर्ग सुरू असून यावेळी 16 दरवाजाच्या माध्यमातून हे भीमा नदीत पाणी सोडलं जातंय। जवळपास 1.65 मीटरने हे सर्व 16 दरवाजे उघडलेले आहेत। याच माध्यमातून प्रशासनाकडून भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला असून सध्या हीच परिस्थिती राहिली असता तर पंढरपूर शहरातील झोपडपट्टी परिसरामध्ये पूर परिस्थिती आहे ती निर्माण होऊ शकते असंही उजनी प्रशासनाच्या माध्यमातून दिलेले आहे। तसेच उजनी धरण हे यंदा 100% भरणार, यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, उजनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।